प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतली आहे सिरियल. जिथे जातोय तिथे लोक पाठराखीण खूप आता सध्या शूट करतोय आणि मी तर साखरपुड्याला अशी इंजेक्शन घेऊन शूट केलं. हेक्टिक आहे पण धमाल खूप करतोय आम्ही शूट करता करता. पण मी माझ्या फ्रेंडच्या ब्राईड टू बीला गेले होते. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं फेबमध्ये आणि आम्ही थायलंडला गेलो होतो. अरे वा. सो आम्ही सगळ्यांनी अशी मज्जा केली तिकडे जाऊन खूप. पण आज असं आल्यानंतर जरा वेगळं वाटलं काहीतरी आणि थोडंसं रिलीफ वाटलं, कारण रोज तेच रुटीन असतं ना. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. स्टार प्रवाहावरील पाठराखीण या मालिकेमधील प्राजक्ता आणि भाग्या या दोघी आज माझ्यासोबत आहेत. कारण ही तसं खास आहे, कारण प्राजक्ताची स्पिन्स्टर पार्टी आहे आणि त्याच निमित्ताने मी इथे आले आहे. चला तर त्या दोघींनाही भेटूयात. तर कशा आहात दोघी जणी? मस्त. आता मला कळलंय की तू ताईसाठी ही सगळी पार्टी अरेंज केली आहेस, तर काय काय तयारी तू केली आहेस? मी खूप तयारी केली ॲक्च्युली, कारण की माझी प्राजू लग्न करून जातीये आलोक जीजूंबरोबर आणि मला असं तिला एक दिवस असं टेन्शन फ्री, काही स्ट्रेस न घेता हॅप्पी राहायला पाहिजे होतं. सो म्हणून मी खूप गेम्स अरेंज केल्यात आणि असं सगळं काय काय केलं तिच्यासाठी. हे तू किती एन्जॉय केलेस गेम वगैरे? मी तर खूप एन्जॉय केलं आणि भाग्याने आज माझ्यासाठी खास सरप्राईज ठेवलं होतं हे. सो मजा आली, गेम्स खेळून मजा आली, डान्स करून मजा आली आणि जे काही तिने माझी एंट्री पण घेतली इकडे, कमाल सरप्रायझिंग होतं सगळं. बरं, ह्याच्यात अजून एक गेम होतं की भाज्या तुला ओळखायच्या होत्या. ते तुला माहिती होतं का अगोदर? नाही माहिती, नाही माहिती असतं तर बाई मी ओळखलंच असतं ना सगळं. स्मेल घेऊन पण कांद्याची पात नाही, मला ॲक्च्युली स्मेल मी विचारलं कारण तो गेमचा पार्ट होता, गेमच्या जे काही रूल्स होते त्याचा. पण मला सर्दी झाली आहे, मी खूप आत्ता सध्या शूट करतोय आणि मी तर साखरपुड्याला अशी इंजेक्शन घेऊन शूट केलं. सो त्याच्यामुळे माझा चेहरा पण असं तुम्हाला दिसला असेल आता की जरा थोडासा हे आहे. तर त्यामुळे तो स्मेल मला आला नाही, पण मी नियरर होते खूप कांद्याची पान आणि गवतीचा. बरं, ह्या सगळ्यासाठी आता शूट कसं चालू आहे, कसे शेड्यूल्स लागत आहेत तुमचे? आमच्या डोळ्यावरून तुम्हाला दिसतच असेल. नाही, होतं आहे शूट, म्हणजे डे नाईट पण चालू आहे मध्ये मध्ये आणि हेक्टिक आहे पण धमाल खूप करतोय आम्ही शूट करता करता. म्हणजे लग्नाचा सिक्वेन्स आहे त्यामुळे खूप काही घडतंय लग्नात, जे तुम्हाला बघायला मिळेलच. खूप सॉलिड ड्रामा आहे, मजा येते. डे नाईट चालू आहे आमचं, पण मजा येते. आम्ही मध्येच रील्स शूट करतोय, मध्येच काहीतरी दमशराज खेळतोय. कारण काय होतं ना, आपण कंटिन्यू त्या झोनमध्ये असतो, तो एक मूड पकडलेला असतो. म्हणजे तुला सांगू, आज जेव्हा आम्ही इकडे येत होतो ना, तेव्हा असं वाटलं की यार आपण वेगळ्या लोकेशनला जातोय किंवा वेगळे रस्ते बघतोय, वेगळे लोक बघतोय. नाहीतर रोज आमचं ते शूट घर असंच, तेच लोक, तोच सगळा ड्रामा. पण आज असं आल्यानंतर जरा वेगळं वाटलं काहीतरी आणि थोडंसं रिलीफ वाटलं, कारण रोज तेच रुटीन असतं ना. सो मजा येते आणि डे नाईट शूट होतं, कधी कधी लेट नाईट. माझं तर भाई म्हणजे कम्प्लीट रोज लेट नाईटच असतं आणि सकाळी लवकरचाच आणि संपवते पण. श्री गणेशा पण असतो आणि गणपती बाप्पा मोरया पॅकअपचा पण असतो. पण मजा येते जेव्हा आता मी तुमच्यासारख्या सगळ्या लोकांना भेटतो, तेव्हा जे कमेंट्स मिळतात आम्हाला की बाबा छान सिरियल होतीये, आवडतीये लोकांना, आमचं बॉन्ड आवडतोय, जी केमिस्ट्री दाखवली जाते ती आवडते, तर मग तो जो थकवा असतो तो निघून जातो. बरं, आता थोडं रिअल लाईफ कडून मी रिअल लाईफ कडे येते. अशी पार्टी तुम्ही आधी कधी केली आहे का, की तुझ्या लग्नाच्या आधी तू केली? मी फ्रेंडशी केली होती, पण माझ्या लग्नाच्या वेळेस तर नव्हतं, कारण माझं तर एका फिल्मचं शूट आणि प्रमोशन त्याच गोष्टी चालू होत्या. पण मी माझ्या फ्रेंडच्या ब्राईड टू बीला गेले होते आणि भाग्य तर गेलीच. मी पण आता माझी फर्स्ट पार्टीच होती ही. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं फेबमध्ये आणि आम्ही थायलंडला गेलो होतो. अरे वा. सो आम्ही सगळ्यांनी अशी मज्जा केली तिकडे जाऊन खूप. असा एखादा किस्सा आहे का की तू शेअर करू शकतेस तू आमच्यासोबत तिथला? तो गेम ऍक्च्युली पहिल्याच रात्री आम्ही त्या एका एअरबीएनबी मध्ये राहत होतो आणि पहिल्याच रात्री एक असा छोटासा साप
आमच्या Airbnb मध्ये होता आणि हो, साप होता. आम्ही म्हणजे तिथे आता कुणाला काय सगळे घाबरत होतो खरा कारण खरा साप होता आणि असं एवढा असेल. हा. कारण तिकडे असतातच ना, आमचं Airbnb खूप असं जंगलात टाईपच होतं ऑलमोस्ट. आणि तेव्हा रात्री 2 वाजता आम्ही ते Airbnb वाल्याच्या त्या ओनरला फोन करून विचारलं कुणी आहे का. मग तो एक कोणीतरी आला आणि मग त्यांनी ते घेऊन गेला. सो ती एक मेमरीज होती पण आमची. maybe, तुमच्या पार्टीमध्ये एन्जॉय करायला आला असला असेल. बरं, तुझी जर स्विंग पार्टी झाली असती तर तू कोणाकोणाला इन्व्हाइट केलं असतंस? मी सगळ्यांना केलं असतं पण तुम्हा लोकांना तर खास केलं असतं स्पेसिफिकली. सो असं काही नाही, पण तुम्ही सगळे तर आहातच, सगळे मीडिया पार्टनर्स. आणि आत्ता जी काही माझी पाठराखीण प्राजक्ताची जी काही बॅचलर होतीये तर त्याच्यात तुम्ही आलेला आहात आणि ते बघून तर मजा येते, छान वाटलं. आता मालिकेत पुढे आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे, त्याची छोटीशी हिंट मला ऐकायला आवडेल. हिंट म्हणजे काय, तर आता सगळे प्रेक्षक बघतातच आहेत. साखरपुडा झालेला आहे प्राजक्ता आणि आलोकचा, मेहंदी झालेली आहे, हळदीचे आता एपिसोड्स बघायला मिळत आहेत आणि लवकरच लग्नाचं सिक्वेन्स बघायला मिळेल. मग ते लग्न होतं का मध्येच थांबतं की होणार नाही किंवा होईल सगळं सक्सेसफुल, हे काहीच आयडिया आम्ही आत्ता तुम्हाला सगळ्यांना देणार नाही आहोत. पण खूप इंटरेस्टिंग ड्रामा आहे. आम्ही तर खूप मेहनतीने सगळं शूट करतोय, कितीही थकलो, कंटाळा आला तरी पण करतोय शूट. कारण प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतली आहे सिरियल. जिथे जातोय तिथे लोक पाठराखीण असं बोलतायत, त्यामुळे छान वाटतं. आणि जो काही ड्रामा दाखवला जातोय तो लोकांना खूप आवडतोय. त्यामुळे आता लोक म्हणजे आता आमचेच जे को आर्टिस्ट आहेत त्यांचे फॅमिलीचे आम्हाला म्हणजे फोन येत असतात किंवा व्हिडिओ कॉल्स येतात की कसं होतंय, काय होतं. आम्ही लग्नासाठी खूप एक्सायटेड आहोत. सो मी दीप्तीताई म्हणजे जी माझ्या बहिणीचं कॅरेक्टर करते, तर तिच्या बाबांचा फोन आला होता आणि ते असे होते की आम्ही रोज वाट बघतोय, आज लग्न होईल, उद्या लग्न होईल, आज लग्न होईल, उद्या लग्न होईल. तर ते लग्न काही होतच नाहीये, काही ना काही कारण निघतंय आणि ते लग्न लांबलं जात आहे. आणि ते छान ड्रामा, म्हणजे ती एंगेजमेंटच्या पद्धतीने आमची झाली की असं हात गेला आणि ती रिंग बोटा डिरेक्टली वगैरे. सो हे खूप अनएक्सपेक्टेड आहे लोकांना, पण तरीही आवडतंय. त्यामुळे नो डाऊट की फक्त एक टिपिकल एज ग्रुपमधले लोक सिरियल बघतायत, लहान मुलांपासून अगदी एजेड लोक सुद्धा पाठराखीण बघतायत. कालच आमच्या सेटवर सुचित्रा मॅमची आई आली होती, आजी आल्या होत्या, खाऊ वगैरे घेऊन आल्या होत्या. सो त्या पण ना सिरियल बघतायत. म्हणजे असं वाटतंय की आपण जे करतोय ते प्रेक्षकांना आवडतंय, तर एक नवीन ऊर्जा, एक नवीन एनर्जी येते अजून कष्ट करायला. फळायला लागतंय जे आपण येस 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 येस. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी जोडूनशी बोलून. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? पाठराखीण बघा नक्की. येस, प्लीज बघा. रात्री 9 वाजता आपल्या स्टार प्रवाहावर. आणि आमच्या प्राजूचं लग्न पण होत आहे, त्यामुळे प्लीज मिस करू नका तो ड्रामा, काय होतोय ते.